नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मी वारंवार यापूर्वी कुमार केतकरांप्रमाणे लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर यांच्यावर टीका केलेली आहे. आणि केतकरांवरची टीका वेगळी असते आणि कुबेर यांच्यावरची टीका वेगळी असते. कुमार केतकर हा व्यासंगी आणि बुद्धिमान पत्रकार संपादक आहे, याविषयी माझ्या मनात शंका नाही. पण दुसरीकडे आपण बुद्धिमान आणि व्यासंगी आहोत याचा आव आणणारे गिरीश कुबेर यांच्यासारखा बौद्धिक दारिद्र्याचा दुसरा नमुना पेश करता येणार नाही. इतका बौद्धिक दारिद्र्य. दुसरीकडे कुठेतरी पडलेलं खरकट उचलायचं, थोडंफार साफसूफ करायचं आणि पक्वान्न म्हणून पेश करायचं. ही जी काय ढोंगबाजी कुबेर करतात लोकसत्तेतून, त्यामुळे मी सहसा त्यांचं काय ऐकत बघत नाही. पण काही वेळेला माझे पाठीराखे आहेत, माझे चाहते आहेत, ते आग्रह करतात, हे बघा याच्यावर काहीतरी बोलावं. असं सांगितल्यामुळे मी त्यांचा एक ताजा व्हिडिओ बघितला. आत्ता ज्या महापालिका निवडणुका होत आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये सध्या जे निवडणुकीचं राजकारण चालू आहे, त्यामध्ये आपली अक्कल पाजळताना, नसलेली अक्कल पाजळताना गिरीश कुबेर यांनी जे काय अकलेचे तारे तोडले आणि बुद्धीचं दारिद्र्य प्रदर्शित केलेलं आहे, त्यावर बोलणं मला भाग पडलं. मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला आधी सांगतो विषयात जाण्यापूर्वी. डॉक्टर हेगडे म्हणून कोणाचा तरी एक एक डॉक्टर आहेत आणि त्यांचा एक 1.5 मिनिटाचा एक व्हिडिओ मी कधीतरी बघितलाय गेल्या काही महिन्यात. त्यांनी टेन्शन म्हणजे काय असतं, माणसाच्या मनावर ताण असतो म्हणजे काय असतं, ह्याचं अतिशय सोपं वर्णन किंवा व्याख्या सांगितलेली आहे. ते डॉक्टर हेगडे आपल्या याच्यात म्हणतात की एखादा कुत्रा जर आपण वाघ आहोत असं भासवून जगात वावरत असेल तर तो कायम टेन्शन मध्ये असतो. आता त्याचं टेन्शन म्हणजे त्याच्या मनावर ताण कसला असतो की त्याला माहिती असतं की आपण कुत्रा आहोत, पण तो जर कुत्रा असल्याच्या ऐवजी वाघ असल्याचा आव आणत असेल तर त्याच्या मनामध्ये सातत्याने एक भीती असते की कोणीतरी आपल्याला कुत्रा आहे हे ओळखलं तर. आणि ही जी मनात आत घुसलेली भीती असते, त्यामुळे ज्या चुका आपल्याकडून घडतात त्याला टेन्शन म्हणतात. तो दबाव असतो मनावर, त्याला टेन्शन म्हणतात. लोकसत्तेचे संपादक गिरीश कुबेर यांची नेमकी तीच अवस्था आहे. ते कायम टेन्शन मध्ये असतात. आपण फार बुद्धिमान आहोत, आपण फार व्यासंगी आहोत, आपण फार अभ्यासू आहोत हे दाखवण्याचा जे ढोंग आणि आव कुबेर करतात, त्यामुळे ते दिवसेदिवस अधिकाधिक नंगे होत गेलेले. जितकं ते आपण बुद्धिमान आहोत ते दाखवायचा प्रयत्न करतात, तितके ते अधिकाधिक निर्बुद्ध असल्याचे पुरावे स्वतःच आणून देतात. हा ताजा व्हिडिओ मी त्यांचा एक बघितला आत्ताच्या महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने. तेव्हा आपण कसे निर्बुद्ध आहोत, आपला व्यासंग कसा अजिबातच नाही. राजकारणात 40 वर्ष पत्रकारितेत राहून सुद्धा तत्कालीन आणि प्रासंगिक घटना सुद्धा आपल्याला माहिती नाहीत, हे हा माणूस स्वतःच सांगतोय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपण इतका भयंकर भ्रष्टाचार कधी बघितला नाही, व्याभिचार बघितला नाही. क्या बात है. मला पहिला प्रश्न असा पडला की गिरीश कुबेर खरोखरच 40 वर्ष पत्रकार आहेत की कुठल्या तरी वर्तमानपत्रामध्ये सफाई कामगार म्हणून काम करताना पेपरमध्ये काम करतो म्हणून मीडियाचा कर्मी असं म्हणून ते मिरवलेले आहेत. कारण या 40 वर्ष आपण पत्रकारितेत आहोत असं ते सांगतात. त्यामध्ये माझ्यामध्ये 1990च्या पण निवडणुका येतात, 1995च्या पण निवडणुका येतात. 1990 साली ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवले गटाला सोबत घेऊन शरद पवारांनी ही निवडणूक लढवली होती. कारण हिंदुत्वाचं आव्हान शिवसेना भाजप युतीच्या रूपाने समोर उभं होतं आणि ते पेलवण्यासाठी शरद पवारांनी जी निवडणूक
रिपब्लिकन पार्टीला जवळ घेऊन केली. त्यामध्ये 2 उमेदवार शरद पवारांनी काँग्रेस उमेदवार म्हणून निवडले. तो विषय प्रचंड वादग्रस्त झालेला होता आणि 1991 पासून 2031 पर्यंत 40 वर्ष होतात. म्हणजे मी बोलतोय ती गोष्ट अवघ्या 35-34 वर्षापूर्वीची आहे. गिरीश कुबेर हे खरोखरच 4 दशक म्हणजे 40 वर्ष पत्रकारितेत असतील आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीचं राजकारण त्यांनी बघितलेलं असेल, तर मग त्यांना 1990च्या निवडणुका आठवल्याच पाहिजेत, माहिती असल्याच पाहिजेत. आणि मग त्यामध्ये व्यभिचार झाला की व्यभिचाराची सुरुवात झाली हे सुद्धा आठवलं पाहिजे. पण त्याचा पत्ता नाही. आणि म्हणून मी सफाई कामगार झाडूवाला होता का असं बोलतोय. कारण 1990च्या निवडणुकीमध्ये शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनीच उमेदवारी निवडलेले होते. त्यामध्ये 2 उमेदवार अत्यंत वादग्रस्त ठरले होते. एक उमेदवार होता तो उल्हासनगरचा पप्पू कलानी, ज्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली होती. आणि दुसरा उमेदवार होता वसई विरारचा हितेंद्र ठाकूर. या दोघांवर गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध असलेले, गुन्हेगारी व्यवसाय उद्योगाशी संबंध असलेले उमेदवार म्हणून जबरदस्त टीका झाली होती. सगळ्या एकूण माध्यमामधून गदारोळ उठला होता आणि माध्यमांनी गदारोळ केला होता. भाजप, शिवसेना वगैरे त्यांनी टीका केली असेल, इतर विरोधी पक्षांनी टीका केली असेल, ते सोडून द्या, ती मी मनावर घेत नाही. पण हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानी या दोघांना काँग्रेस पक्षाने म्हणजे शरद पवारांनी उमेदवारी दिली, यावरून काहूर माजलेलं होतं 35 वर्षापूर्वी. तेव्हा गिरीश कुबेर पत्रकारितेत नव्हते का? 40 वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये राजकीय घडामोडी मी बघितल्या असं म्हणतात. तेव्हा ही घडामोड पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर हे अत्यंत वादग्रस्त गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार म्हणून झालेला गदारोळ कुबेरांना कळला नसेल, आठवत नसेल, तर मग ते नक्कीच कुठल्याही पत्रकार म्हणून काम करण्यापेक्षा एखाद्या माध्यम समूहाच्या कार्यालयामध्ये झाडू वगैरे मारत असतील, चहा वगैरे आणून देत असतील, पण पत्रकार नक्की नसतील. आता हितेंद्र ठाकूर बद्दल काय वाद झाला, पप्पू कलानी बद्दल काय झाला, हा सगळा तपशील मी नव्याने सांगितला पाहिजे असं बिलकुल नाही. पण हा इतका वादग्रस्त झाला होता की शरद पवारांना लवकरच 1-1.5 वर्षामध्ये दिल्लीच्या राजकारणात जायला लागलं आणि त्यांनी आपल्या पसंतीचा म्हणून जो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला, त्यांचा जवळचा माणूस म्हणून त्याचं नाव होतं सुधाकरराव नाईक. आणि या सुधाकरराव नाईकांनी 1992-93च्या दंगलीनंतर शरद पवारांवर तोफ डागली. तेव्हा शरद पवारांच्या कृपेने दाऊद आणि गुंड टोळ्यांचे 2 लोक काँग्रेसचे आमदार झाले असं म्हणत हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानी यांना टाळा लावला होता तो शरद पवारांच्या विश्वासू मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी. आणि त्यावरून इतकं काहूर माजलं होतं, अर्थात त्याचा विरोधी पक्ष फायदा घेणार. भूखंडाचा श्रीखंड वगैरे वगैरे आरोप त्या काळामध्ये गोपीनाथ मुंडेंनी केले होते, गोरा खैरनारांनी केले होते. आणि मग पप्पू कलानी किंवा तुमचे हितेंद्र ठाकूर यांना आपण का तिकीट दिलं याचा खुलासा शरद पवार देत होते. ते पण कुबेरांनी ऐकलेले नाहीत का, बघितलेले नाहीत का, वाचलेले नाहीत का, ते या गेल्या 40 वर्षातले नाहीत का? पवारांनी यावर खुलासा देताना ते काय माझे जवळचे नाही पप्पू कलानी किंवा हितेंद्र ठाकूर हे खास माझी माणसं आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. ते काँग्रेसमध्ये, युवक काँग्रेसमध्ये धडपडणारे आणि निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार होते म्हणून त्यांना तिकीट दिलं.
असा खुलासा शरद पवारांनी केला होता. ज्यांच्यावर उघडपणे त्या काळामध्ये गुंडगिरी, गुन्हेगारी, संघटित गुन्हेगारी या विषयीशी संबंधित असलेले लोक असा आरोप होता, ते पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर यांना तिकीट दिल्याचं कारण जे शरद पवार सांगतात, तो सदाचार आणि शिष्टाचार वाटतो कुबेरांना. गुन्हेगारी टोळ्यांचा संबंध असल्याचा आरोप आणि तरीही त्यांची निवडून येण्याची क्षमता, हा जो शरद पवारांचा खुलासा आहे, हा गिरीश कुबेरांना शिष्टाचार वाटतो की सदाचार वाटतो की व्याभिचार वाटतो? तो जो व्याभिचार असेल तर ते व्याभिचाराचं बीज पेरलं गेलं, ज्याचं आज एवढं मोठं फलनिष्पत्ती झालेली आहे, एवढी मोठी पीक जे आलेलं आहे व्याभिचाराचं. कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कुठे जातोय, निवडून येण्याची क्षमता. लोक माझे सांगाती या पवारांच्या राजकीय आत्मचरित्राच्या दुरुस्त आवृत्तीच्या प्रकाशनाला गिरीश कुबेर मंचावर शरद पवारांच्या बाजूला बसले होते आणि शरद पवारांवर आरत्या ओवाळत होते. पुढचा गोंधळ तुम्हाला बघून माहिती असेल. त्या शरद पवारांनी व्याभिचार म्हणजे निवडून येण्याची क्षमता अशी व्याख्या केली आहे, ती सुद्धा गिरीश कुबेरांना आठवत नसेल तर त्यांचं बौद्धिक आणि मेंदूचं दारिद्र्य आपल्याला समोर येतं. आणि हा पुरावा ते स्वतःच देतात. ते जर म्हणतात की 4 दशकाच्या पत्रकारितेमध्ये मी राजकारण जवळून बघितलं, त्यामध्ये असं काय घडलं नव्हतं. अरे, व्याभिचाराचं बीज पवारांनी पेरलं. ते जर तुम्हाला दिसलं नसेल, बघता आलं नसेल, त्यावरून माजलेलं काहूर तुम्हाला समजू शकलं नसेल, तर हा माणूस किती पत्रकार म्हणून निर्बुद्ध आहे याची वेगळी साक्ष आणि पुरावे देण्याची गरज उरत नाही. आणि ही एक घटना मी महाराष्ट्रातली आणि गिरीश कुबेरांच्या अधिक जवळची सांगतोय. कारण गिरीश कुबेर हे पवारांच्या मांडीला मांडी लावून बाजूच्या खुर्चीवर समारंभामध्ये बसतात. की शरद पवार नावाचा माणूस आहे, कधी काळी महाराष्ट्रात होता, मुख्यमंत्री होता, आमदारांना, इच्छुकांना तिकीट देत होता, हे सुद्धा कुबेरांना आठवत नाही की माहिती नाहीये? याला बौद्धिक दारिद्र्य म्हणतात किंवा लुच्चेगिरी म्हणतात. माहिती असून लपवायचं, माहिती असून लपवायचं. आणि ही एक घटना नाही, जगाच्या पाठीवर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, वेगवेगळ्या राज्यांमध्ये हा प्रकार सातत्याने होत आलेला आहे, सातत्याने होत आलेला आहे. नगरपालिका असो, विधानसभा असो, कुठच्याही निवडणुकीत इकडून तिकडे गेलेले लोक आपण बघितलेले आहेत. 40 वर्षात. आणि इतकं दूर कशाला जायचं? आज या आघाडीत, उद्या त्या युतीत हे होत राहिलेलं आहे, होत राहिलेलं आहे. अवघ्या 6 वर्षापूर्वी जनतेमध्ये प्रचार करून जाऊन दोन्ही काँग्रेस पक्षांना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्याच्या आणाभाका घेणारे उद्धव ठाकरे हे निकाल लागल्यानंतर अवघ्या 1 तासामध्ये लक्ष्मण रेषा ओलांडतात आणि त्याच 2 काँग्रेस बरोबर सरकार बनवतात. हा सदाचार होता? कुबेरांना तो सदाचार वाटतो? आज जर आपल्याला तिकीट मिळवण्यासाठी आपापल्या वॉर्डामध्ये, आपापल्या शहरामध्ये या पक्षातले किंवा या गठबंधनातले उमेदवार किंवा इच्छुक त्या पक्षात, त्या गठबंधनात जात असतील तर तो व्याभिचार असतो. कारण तो कुबेरांच्या बौद्धिक किंवा काय म्हणतात त्या लौकिक पातळीवरचा उमेदवार नसतो. शरद पवारांनी केला तर तो व्याभिचार नसतो. गिरीश कुबेरांच्या काय त्या शब्दकोशामध्ये गल्लीतल्या, वॉर्डातल्या कोणा उमेदवाराने केला, इच्छुकाने नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी पक्ष बदलला, गठबंधन बदललं, तर तो व्याभिचार असतो. पण उद्धव ठाकरे मतदारांनी दिलेला कौल बघितल्यानंतर 1 तासात पलटी मारतात. तो सदाचार आणि शिष्टाचार असो, याला शिष्टाचार समजणारे
गिरीश कुबेर हे किती व्याभिचारी झाले, पत्रकारितेतला व्याभिचार प्रतिष्ठित करण्याचं काम गिरीश कुबेर स्वतः करतात आणि नाकं मुरडतात पक्ष बदलणाऱ्या उमेदवारांसाठी, इच्छुकांसाठी. याचा अर्थ एक तर हा माणूस निर्बुद्ध असतो किंवा नंबर एकचा लुच्चा असतो. मी जाणीवपूर्वक अत्यंत बोचरे शब्द वापरतोय, कारण ज्या वेळेला बुद्धी भ्रष्ट होते त्यानंतर भ्रष्टाचार सुरू होतो आणि भ्रष्टाचार साळसूतपणे करता करता पुढे व्याभिचार कधी सुरू झाला याचा पत्ता लागत नाही. गिरीश कुबेर सारख्या लोकांनी बौद्धिक पातळीवर जो व्याभिचार केलाय त्याचे व्यापक सार्वत्रिक परिणाम आपण आज राजकारणात आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बघतोय. कोणाचं आपण पतिव्रता असल्याचा म्हणतो तुम्ही? ज्या वेळेला अशी बुद्धिजीवी माणसं समाजामध्ये प्रतिष्ठित होतात तेव्हा व्याभिचार हा मंगळागौर साजरा करायला लागतो, लक्षात घ्या. म्हणून पवार तुम्हाला पुस्तकाच्या प्रकाशनात मान्यवर पाहुणे म्हणून, वक्ते म्हणून बोलवतात, कारण तुम्ही पवारांच्या पठडीतला व्याभिचार सदाचार सिद्ध करू शकता. हम करे तो रासलीला और दूसरा करे तो कॅरेक्टर ढिला. यापेक्षा गिरीश कुबेर यांचं चारित्र्य आणि वर्तन किंचित वेगळं आहे का? मित्रांनो तुम्ही सांगा. या 40 वर्षामध्ये त्यांनी आपल्या व्हिडिओमध्ये, त्या पॉडकास्टमध्ये 40 वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये म्हटलेलं आहे. अहो या 40 वर्षामध्येच 2001 साली बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळेला त्या निवडणुकांच्या घोषणा होईपर्यंत ममता दिदी ह्या तृणमूल काँग्रेस पक्षासकट एनडीए मध्ये होत्या, वाजपेयी सरकारमध्ये रेल्वे मंत्री होत्या. त्यांना बंगालमध्ये डाव्या आघाडीला हरवायचंय म्हणून काँग्रेसला सोबत घेऊन बिगर सीपीएम आघाडी करायची होती. पण काँग्रेसने अट घातली की भाजप बरोबर असलेल्यांची आम्ही हात मिळवणार नाही, म्हणून ममता दिदींनी मंत्रीपद सोडलं, एनडीएतून बाहेर पडल्या. काँग्रेस बरोबर महाज्योत करून 2001च्या विधानसभा निवडणुका लढवल्या, त्यात यश मिळालं नाही. तेव्हा परत एकदा काँग्रेस बरोबरची महाज्योत सोडून ममता दिदी एनडीए मध्ये आल्या, परत रेल्वे मंत्री झाल्या. तो सदाचार होता, शिष्टाचार होता का? डोळे मिटून कान बंद करून तोंडावर बोट घेऊन गिरीश कुबेर पत्रकारितेचा एक अबोल आणि अमूर्त आविष्कार करण्यात रमलेले होते. माणूस बेशरम किती असतो. जेव्हा भ्रष्टाचार बेशरमपणे सुरू होतो त्याला व्याभिचार म्हणतात. हे पण अजून ज्या संपादकाला कळलं नाही त्याचं नाव गिरीश कुबेर आहे. आणि म्हणून मी म्हटलं की जेव्हा बौद्धिक दारिद्र्य निर्माण होतं, त्या दारिद्र्याला जर तुम्ही कुबेर म्हणणार असाल तर मग व्याभिचार बोकाळला ही तक्रार करण्यात अर्थ नाही. मित्रांनो आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.